मतदानासाठी शेवटचा अर्धा तास उरलेला आहे। मतदारांनो, घराबाहेर पडा आणि मतदान करा। तुमचं एक मत लोकशाहीचा कणा सशक्त करणार आहे। मतदारांनो, आपलं मतदानाचं कर्तव्य जरूर बजावा असं आवाहन झी24 तास करते। सगळ्या मतदारांना आहे झी24 तास कडून आवाहन आहे। 5:30 वाजेपर्यंत मतदान करण्याची मुभा आहे, मतदान करण्याची वेळ आहे आणि त्यामुळे सगळ्याच मतदारांनी ज्यांनी आतापर्यंत मतदान केलेलं नाहीये, दिवसभर गर्दी असते म्हणून शेवटी जायचं म्हणून काही मतदार राहिलेले असतात, अशा सगळ्या मतदारांना झी24 तासचं आवाहन आहे। अर्धा तास उरलेला आहे, तातडीनं बाहेर पडा, मतदान केंद्रांवर जा आणि आपलं मतदान करा। तर मतदारांनो, मतदान करा हे झी24 तास प्रत्येकाला आवाहन करते। मात्र दिवसभर ही प्रक्रिया जी आहे ती मतदानाची आज सुरू झालेली आहे। सकाळी जवळपास 7:30 वाजल्यापासून मतदान लोक करतायत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या सगळ्यांचा आढावा आपण घेणार आहोत। मात्र तुर्तास आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्याचे अपडेट घेत राहणार आहेत। घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं संदीप। दुसरीकडे मतदानासाठी शेवटचा अर्धा तास उरलेला आहे, त्यामुळे आता अर्ध्या तासात किती टक्के मतदान होत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं। मात्र दिवसभर अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर या सगळ्यांचे ताजे अपडेट आपल्याला देणार आहेत ओम देशमुख मुंबईवरून जोडले गेलेले आहेत, सीमा आढे सुद्धा जोडले गेलेले आहेत, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अमर काळे सुद्धा नागपूरवरून जोडले गेलेले आहेत, विशाल करोळे संभाजीनगरातून आपल्या बरोबर जोडले गेले आहेत। आधी जाते ओमकडे। ओम, सध्या आपण जर पाहिलं तर शेवटचा अर्धा तास मतदान करण्यासाठी राहिलेला आहे, काय नेमकं घडतंय? होय रुबिना, खरं तर मुंबईकडे सगळ्याच राज्याचं लक्ष लागलं होतं। किंबहुना 29 पैकी एक महत्त्वाची मुंबईची महापालिका म्हणून या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे बंधूंचा एकत्रीकरण, या सगळ्या गोष्टींमुळे मुंबई महापालिकेची निवडणूक ही चुरशीची ठरते। शेवटचा अर्धा तास बाकी आहे। 3:30 वाजेपर्यंतची जी मतदानाची आकडेवारी आली आहे त्यानुसार मुंबईमध्ये 41.08% इतकं मतदान झालंय। मागच्या वेळेस जर आपण एकूण मतदान पाहिलं तर साधारणपणे 54 ते 56% आसपास मागच्या वेळेस हे मतदान होतं। त्यामुळे 3:30 नंतर आता मतदानाची अंतिम वेळ संपेपर्यंत हे मतदान कधी कुठपर्यंत जाते, किती टक्क्यांचं मतदान होते पाहावं लागणार आहे। अनेक मुद्द्यांनी, अनेक कारणांनी आजचा हा दिवस खरं तर गाजलेला आपल्याला पाहायला मिळाला। अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या। मुळामध्ये जो मुद्दा झी24 तासनं सगळ्यात आधी राज्यासमोर ठेवला तो म्हणजे मार्कर पेननं ज्या पद्धतीनं शाईची मार्किंग केली जात होती आणि ती निशाणी जी पुसली जात होती त्यावरून खरं तर खूप मोठं रणकंदन माजलं। मुख्यमंत्र्यांसह सगळ्या नेत्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी लागली। निवडणूक आयोगाला समोरून येऊन या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण द्यावं लागलं, खुलासा द्यावा लागला आणि अनेक ठिकाणी नागरिकांच्या या प्रतिक्रिया देखील व्हिज्युअली माध्यमातून समोर आल्या की खऱ्या अर्थानं हे जे काही मार्किंग केलं जातंय ते कशा पद्धतीनं काही मिनिटांमध्ये, काही तासांमध्ये खोडलं जातंय। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांमुळे आजचा हा दिवस गाजलाय। अंतिमतः 1 ते 1.5 तास जे 3:30 नंतरचं मतदान असेल त्या मतदानावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत। काही निरीक्षणं नोंदवली जातात। खऱ्या अर्थानं मतदानाच्या नंतर मतदानोत्तर ज्या चाचण्या समोर येतील त्यातून या गोष्टी समोर येतीलच, परंतु कुठेतरी दादर, सायन हा जो काही प्रभादेवी, लालबाग हा जो मराठी पट्टा आहे त्या ठिकाणी मराठी मतदार मोठ्या संख्येनं बाहेर पडला आणि त्यानं मतदान केल्याचा एक निष्कर्ष साधारणपणे समोर येतोय। तर उपनगरामध्ये सुद्धा जी अमराठी एक वोट बँक मोठ्या प्रमाणात आहे त्या सुद्धा वोट बँकनं मोठ्या प्रमाणात मतदान केलं। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या नगर आणि उपनगरांमध्ये झालेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडते आणि अंतिमतः 5:30 वाजेपर्यंत एकूण किती मतदानाची टक्केवारी समोर येते यावर सुद्धा अनेक गणित अवलंबून असणार आहेत। एक शेवटचा मुद्दा, खऱ्या अर्थानं कमीत कमी आम्हाला मतदान जर या निवडणुकीमध्ये जर जितकं मतदान होईल त्यावर खऱ्या अर्थानं निवडणुकीची गणित अवलंबून असणार आहेत आणि मतदान नेमकं कुठे झालंय, शहरातलं आणि मुख्यत्वे मुंबई शहर या भागातलं जर मतदान अधिक प्रमाणात झालं तर त्या ठिकाणी जो मराठी टक्का आहे, जर मराठी टक्क्यानं अधिकाधिक मतदान केलं तर त्याचा निश्चित फायदा ठाकरे बंधूंना होऊ शकतो आणि उपनगरातलं जर मतदान वाढलं तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो, असा एक साधक बाधक अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे शेवटच्या काही अर्ध्या 1 तासामध्ये काय होते पाहणं महत्त्वाचं असेल। संदीप, अगदी या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। यानंतर जाऊया ठाण्याला, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय की ठाण्यामध्ये सुद्धा चुरशीनं मतदान होताना पाहायला मिळतंय, काय सध्याची आकडेवारी आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या अर्धा तासामध्ये, तासाभरामध्ये कसा प्रतिसाद मिळालाय? कपिल,
नक्कीच ठाण्याचं जर दिवसाचं आपण वर्णन करायला घेतलं आज मतदान दिवसाचं तर चांगला प्रतिसाद मिळतोय मतदान राजाकडनं जवळपास 3:30 वाजेपर्यंत 41% मतदान झालं होतं आणि ही 5:30 पर्यंत जवळपास 60% पर्यंत ही मतदान जाईल आणि हा आकडा एक चांगला असणार आहे 50च्या वरती जाणं 55, 60, 65 हा टक्केवारीचा आकडा चांगला असणार आहे आणि ही वाढती टक्केवारीचा फायदा कोणाला हा एक महत्त्वाचा विषय असणार आहे। याच्यावरती अनेक राजकीय निर्णायक गणित अवलंबून असणार आहेत। पण सर्वात प्रथम तर आपण पाहिलं तर सकाळ जी सुरुवात झालेली आहे ती गोंधळाने सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी मशीन्स बंद होत्या, अनेक ठिकाणी बटणं दाबली जात नव्हती, खास करून जी अपक्ष उमेदवार आहेत त्या ठिकाणची बटणं क्लिक होत नव्हती, तिथून लाईट पेटत नव्हती, अशा अनेक घटना घडल्या होत्या, मशीन्स बंद होत्या, एक दीड तास मतदार राजाला वाट पाहावी लागलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा समोर आलेला आहे तो म्हणजे शाही ही हमखास पुसली जात आहे। अनेक नेत्यांनी तसं एक प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे आपल्या ट्विटमध्ये किंवा आपल्या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा एक मुद्दा आहे। जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाशी बोलू, या संदर्भात आम्ही तक्रार करू। म्हणजे खास करून मंत्री लोकांनीही या संदर्भात तक्रार केल्याचा सूर लगावलेला आहे। त्यामुळे अनेक वादातून ही निवडणुकी पुढे जात होती, अनेक गोंधळ समोर येत होते आणि आता शेवटचा अर्धा तास उरलेला आहे। मतदार राजाने गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर सकाळपासून मतदार राजा येतोय, उन्हाची तमा न करता आळसपणा न करता ठाण्यामध्ये मतदार राजा दिसला, रस्त्यावर मतदार राजा दिसला, ही महत्त्वाची बाब आहे। कपिल, आम्ही तुमच्याकडून या सगळ्याचे ताजे अपडेट घेतच राहणार। तुर्तास जाते नागपुरात अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, आधी हल्ला, उमेदवारावर हल्ला झाला, राडा झाला, त्यानंतर आजचा पूर्ण दिवस मतदान प्रक्रिया झालेली आहे, काय नेमकं नागपुरात घडलंय, शेवटचा अर्धा तास उरलाय? रुबीना, सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की नागपुरात पहिल्या 4 तासामध्ये केवळ 12 ते 13% वोटिंग दिसून आलं आणि त्यानंतर मात्र वोटिंग पर्सेंटेज वाढलेलं आहे। नंतरच्या 4 तासामध्ये साधारणपणे 30% वोट झालेला आहे। आपण अजूनही बघू शकतो, थेट चित्र बघू शकतो की आता काही मतदार अजूनही मतदान केंद्रावर पोहोचताना दिसत आहे, खास करून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राड्याच्या गोष्टी केल्या तर काल रात्री जी घटना घडली होती ती पश्चिम नागपूरला घडली होती, त्याचे परिणाम सुद्धा दिसून आले। आज स्वतः मुख्यमंत्री प्रभाग 11च्या भाजपा उमेदवाराला भूषण शिंगणे यांना भेटून आले आणि तिथे ज्या पद्धतीने हल्ला झाला होता, खरं तर नागपूरच्या संस्कृतीला साजेसं हे सगळं प्रकरण नव्हतं, अशी टीकाही झालेली आहे आणि या बाबतीत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही ते बोललेलं आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात धीम्या गतीने मतदान दिसून आल्यानंतर आता मात्र गती पकडलेली आहे आणि अजूनही मतदान केंद्रावर मोठ्या संख्येने लोक पोहोचताना दिसत आहे। त्यामुळे मतदानाची टक्केवारी कुठेतरी पहिले सुरुवातीला वाटतं 50% आत रोखल्या जाईल, पण आता जे चित्र दिसत आहे ते 55च्या वरती जाईल असं सध्याचं तरी चित्र आहे आणि शेवटल्या 1-2 तासात अजून हे वाढत। त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये किती मतदान होतंय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर जाऊया छत्रपती संभाजीनगरला, विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय की एक काट्याची टक्कर आहे या ठिकाणी, महायुतीमधले पक्ष आहेत, MIMचं मोठं आव्हान आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये काय मतदानाला कसा प्रतिसाद मिळतोय आणि 3.5 पर्यंतची टक्केवारी काय आहे विशाल? सध्या लोकशाहीच्या या उत्सवाचं एक सुखावं चित्र मी तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये दाखवतो। आपण बघतोय की मतदान केंद्रावर आता अशा पद्धतीने गर्दी आहे, अगदी खचाखच हे मतदान केंद्र भरलं आहे। 3 ते 4 रूम्स इथे मतदानाचे केंद्र आहे आणि या सगळीकडे आता जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत गर्दी आहे। मी तुम्हाला दाखवतोय, लांबच लांब रांगा लागलेल्या आहे। सुरुवातीच्या सकाळच्या टप्प्यामध्ये अगदी 7% मतदान झालं होतं, पहिल्या 4 तासामध्ये हे मतदान अवघी 12 ते 13% झालं होतं। त्यामुळे संभाजीनगरमध्ये मतदारांचा संथ प्रतिसाद आहे असं वाटत होतं। मात्र अखेरच्या टप्प्यात आता जी एक मतदान वाढताना आपल्याला दिसतंय, म्हणजे 3.5 पर्यंत आता 44% मतदान झालंय आणि अखेरच्या या टप्प्यात हे मतदान जवळपास 20 ते 22% होईल, म्हणजे हा आकडा आता 65% पोहोचेल। गेल्या निवडणुकीत सुद्धा 64 ते 65% इतकंच मतदान झालं होतं आणि आताही हा आकडा तितकाच पोहोचेल असं सांगण्यात येते। खरं तर आज मतदानाच्या दिवशी सकाळपासून संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी EVM मशीन बंद पडल्या, काही ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारी आल्या। शिवसेनेनं खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या भाजप आणि शिंदे सेनेनं भरपूर पैसे वाटले, रात्रभर पैशाचं वाटप सुरू होतं, अशा पद्धतीचे आरोप केले होते। तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळं रडीचे खेळ असल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका, मतदार राजा सुज्ञ आहे, बाहेर पडेल असं सांगितलं होतं। आणि आता आपण बघतोय की मतदार केंद्रावर प्रचंड अशा रांगा लागल्या आहेत, म्हणजे मी ज्या प्रिमायसेसमध्ये जवळपास 500 ते 700 लोक या ठिकाणी आता मतदारासाठी थांबून आहे। 5:30 वाजता मतदान थांबणार आहे। जी लोक प्रिमायसेसमध्ये येतील त्या सगळ्यांना मग कितीही वाजले, अगदी 8-9 वाजले तरी मतदान करू देता येणार आहे। खरं तर संभाजीनगरमध्ये मतदान सुरुवातीला आकडा जो कमी होता त्यानंतर आपणही आवाहन केलं होतं आणि आपण बघतोय की लोकशाहीचा उत्सव, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आता या मतदान केंद्रावर दिसते। अगदी विशाल, आम्ही तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राहणार। तुर्तास सीमा आपला प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहे। सीमा,
मतदानानंतर जी बोटाला शाई लावली जाते त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले, दोन्ही शिवसेनांमध्ये काही ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं आणि आता शेवटचा अर्धा तास मतदानासाठी उरलेला आहे. काय चित्र आहे? नक्कीच सकाळपासून जे म्हणजे सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच काही बूथवरती म्हणजे काही मतदान केंद्रांवरती आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला. काही ठिकाणी भगवा गाड मनसे आणि ठाकरे गटाने नियुक्त केल्यामुळे त्या ठिकाणी भगवा गाड यांच्यामध्ये आणि भाजप शिवसेना या पक्षांमध्ये त्यांच्यामध्ये राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काही ठिकाणी मशीन्स बंद पडल्या आणि शाईवरून सुद्धा मतदान केंद्रावरती आपल्याला गोंधळ पाहायला मिळालेलं होतं. आणि सध्या उपनगरांमधली जर आपण परिस्थिती पाहिली तर उपनगरामध्ये काही मतदान केंद्रावरती प्रचंड गर्दी आहे तर काही मतदान केंद्रांवरती गर्दी जी आहे ती पाहायला आपल्याला मिळत नाहीये. आतापर्यंत म्हणजे दुपारी 3:30 पर्यंत संपूर्ण मुंबईमध्ये 41% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. अपेक्षा अशी व्यक्त केली जाते की आता शेवटच्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी ही वाढेल. सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा राजकीय नेते प्रचार करत होते तेव्हा त्यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा ठळकपणे ते सगळेजण नमूद करत होते, ते म्हणजे झेनझी जनरेशनचा. झेनझी जनरेशन यावेळी मतदान करणार आणि त्यांना कुठेतरी केंद्रबिंदू ठेवून कुठेतरी प्रचार जो आहे तो केला जात होता. मात्र प्रत्येक बूथवरती जर आपण परिस्थिती पाहिली तर तरुणांची तेवढी गर्दी जी आहे ती मला तरी पाहायला मिळालेली नाही उपनगरांमध्ये. त्या व्यतिरिक्त वरिष्ठ नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आणि ते मतदान करताना आपल्याला प्रत्येक मतदान केंद्रावरती पाहायला मिळत होते. मात्र तरुणांची गर्दी तेवढी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नव्हती. आता पुढचे काही 20 मिनिटं जे आहेत ते शिल्लक उरलेत मतदानासाठी. या 20 मिनिटांमध्ये मतदान केंद्रांवरती किती गर्दी पाहायला मिळते आणि मतदानाचा टक्का हा किती वाढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर सकाळी 1 ते 1.5 तास काही मतदान केंद्रांवरती मतदान प्रक्रिया ही उशिराने चालू झालेली होती म्हणून म्हणजे 5:30 वरून 6:30 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी जी मागणी आहे ते काही राजकीय नेते करताना आपल्याला पाहायला मिळते. काही बूथवरती मतदानाची मुदत ही वाढवण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं असतं. निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. ओम आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले होते. ओम धन्यवाद. कपिल राऊत ठाण्याहून जोडले गेले होते. धन्यवाद कपिल. अमर सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेले होते. अमर, विशाल धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.